चला आज एका अशा कायदेशीर लढाईबद्दल बोलूया ज्याने थेट भारताच्या संविधानाच्या मूळ गाभ्यालाच हात घातला होता. ही गोष्ट आहे गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य या खटल्याची. कधी विचार केलाय की एका सामान्य कुटुंबाचा आपल्या जमिनीसाठीचा संघर्ष संपूर्ण देशाचं आणि देशातल्या अब्जावधी नागरिकांच्या हक्कांचं भविष्य ठरवू शकतो? वाटतं नाही ना? पण 1967 साली एका वरकरणी साध्या वाटणाऱ्या वादाने बरोबर हेच करून दाखवलं. हे कसं घडलं आणि याचा आपल्या आयुष्यावर आजही कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जर तुम्हाला अशा गोष्टी आवडत असतील ज्या आपल्या हक्कांची मुळं उलगडतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ही गोष्ट खरंच चुकवण्यासारखी नाहीये. विभाग 1, भारताच्या भविष्यासाठी एक लढा. चला तर मग या ऐतिहासिक संघर्षाची सुरुवात करूया त्या मानवी कहाणीपासून जिथून हे सगळं सुरू झालं. या कथेच्या केंद्रस्थानी आहेत 2 भाऊ, हेनरी आणि विल्यम गोलकनाथ. पंजाबमध्ये त्यांची 500 एकरपेक्षा जास्त सुपीक जमीन होती. पण त्यांना कुठे माहीत होतं की हीच जमीन एका प्रचंड मोठ्या संघर्षाचं कारण ठरणार आहे. आणि मग एक दिवस सरकारने एक नवीन कायदा आणला, पंजाब सिक्युरिटी अँड लँड टेन्युअर ॲक्ट. या कायद्यानुसार सरकार गोलकनाथ बंधूंच्या जमिनीचा मोठा हिस्सा अतिरिक्त ठरवून तो ताब्यात घेऊ शकत होतं. आणि इथूनच त्या संघर्षाची ठिणगी पडली. आता गोलकनाथ कुटुंबासाठी हा फक्त जमिनीचा तुकडा गमावण्याचा प्रश्न नव्हता. त्यांच्यासाठी हा थेट त्यांच्या घटनात्मक हक्कांवर हल्ला होता. कलम 14 जे समानतेचा हक्क देतं, कलम 19 जे स्वातंत्र्याचा हक्क देतं आणि तत्कालीन कलम 31 जे मालमत्तेच्या हक्काची हमी देत होतं, या सगळ्यांवरच गदा येत होती. विभाग 2, दुरुस्ती न होणारा प्रश्न. आणि मग हा खटला म्हणजे 2 घटनात्मक महाशक्तींमधली थेट टक्कर ठरला. एका बाजूला होती संसदेची घटना बदलण्याची अफाट ताकद आणि दुसऱ्या बाजूला होती नागरिकांच्या मूलभूत हक्कांची अभेद्य भिंत. खरा पेच इथेच होता. बघा, घटनेचं कलम 368 संसदेला घटना दुरुस्त करण्याचा सर्वोच्च अधिकार देतो. पण त्याच वेळी कलम 13(2) स्पष्टपणे सांगतं की नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारा कोणताही कायदा रद्दबातल ठरेल. मग प्रश्न हा होता की संसदेचा दुरुस्तीचा अधिकार मोठा की नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण? आणि गंमत बघा, या एवढ्या मोठ्या लढाईचं उत्तर फक्त एकाच शब्दाच्या व्याख्येत दडलं होतं. संसदेने केलेली घटना दुरुस्ती ही कलम 13च्या व्याख्येनुसार कायदा आहे की नाही? जर उत्तर हो असेल तर संसद मूलभूत हक्कांना हात लावू शकत नाही. हे आव्हान किती मोठं होतं हे समजून घेण्यासाठी हे लक्षात घ्या की याआधी शंकरी प्रसाद आणि सज्जन सिंग यांसारख्या मोठ्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने नेहमीच संसदेच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे गोलकनाथ यांनी उचललेलं पाऊल हे एका प्रस्थापित कायदेशीर विचाराला दिलेलं थेट आव्हान होतं. विभाग 3, वाळूवरची रेषा. आणि मग तो दिवस उजाडला जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने इतिहासात एक अशी रेषा ओढली ज्याने भारतीय लोकशाहीची आणि कायद्याची दिशाच कायमची बदलून टाकली. निकाल काय होता? 6-5, फक्त एका मताने. या अगदी निसत्या बहुमताने दिलेल्या निकालाने केवळ सरकारलाच नाही तर संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. मुख्य न्यायाधीश सुब्बाराव आणि बहुमताने स्पष्टपणे सांगितलं की संसद मूलभूत हक्क काढून घेऊ शकत नाही. कोर्टाने ठामपणे सांगितलं की घटना दुरुस्ती सुद्धा कलम 13(2च्या कक्षेत कायदा म्हणून येते आणि जर ती मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असेल तर ती अवैध ठरेल. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहिला, आधीच्या घटना दुरुस्त्यांचं काय? देशात मोठा कायदेशीर गोंधळ उडाला असता. इथेच कोर्टाने पहिल्यांदाच प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हररुलिंग नावाचं एक जबरदस्त तंत्र वापरलं. सोप्या भाषेत सांगायचं तर कोर्टाने म्हटलं की हा निकाल इथून पुढे होणाऱ्या बदलांवरच लागू होईल, जुने कायदे जसे आहेत तसेच राहतील. या हुशारीमुळे संभाव्य गोंधळ टाळला गेला. पण कथा इथे संपली नाही. कोर्टाने आपलं काम केलं होतं, पण आता सरकारची पाळी होती. आणि मग सुरू झाला सत्तेचा पलटवार. झालं असं की सर्वोच्च न्यायालयाने संसदेच्या अधिकाराला वेसण घातली. तत्कालीन इंदिरा गांधी सरकारला हा निर्णय अजिबात आवडला नाही आणि या निकालाचा प्रभावच नाहीसा करण्यासाठी त्यांनी थेट 24वी घटना दुरुस्ती आणली, ज्याने संसदेला मूलभूत हक्कांसहित घटनेचा कोणताही भाग बदलण्याचा अमर्याद अधिकार पुन्हा स्वतःकडे घेतला. विभाग 5, चिरस्थायी वारसा.
सरकारच्या प्रतिक्रियेमुळे जरी त्यांना तात्पुरता विजय मिळाला असं वाटलं असलं तरी गोलकनाथ खटल्याने एक अशी मशाल पेटवली होती जी आजही भारतीय लोकशाहीला प्रकाश देत आहे. या खटल्याने आपल्याला काय दिलं? तर या खटल्याने पहिल्यांदाच ठामपणे सांगितलं की नागरिकांचे मूलभूत हक्क सर्वोच्च आहेत. यानेच संसद काहीही करू शकते या कल्पनेला पहिला मोठा धक्का दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यानेच पुढच्या महाखटल्याची म्हणजेच केशवानंद भारती खटल्याची पायाभरणी केली. आणि याच संघर्षातून जन्म झाला मूलभूत संरचनेच्या सिद्धांताचा, एक असं कवच जे आज आपल्या संविधानाला कोणत्याही मनमानी बदलांपासून वाचवतं. आता एक क्षण विचार करा, जर गोलकनाथ बंधूंनी फक्त आपल्या जमिनीच्या तुकड्यासाठी हा प्रचंड कायदेशीर लढा दिला नसता तर आज आपल्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी आपल्याकडे कोणती ढाल असती? न्यायालयाने आपली लक्ष्मण रेषा आखली होती, पण सरकारच्या पलटवारामुळे एक अशी लढाई सुरू झाली होती जी याहीपेक्षा मोठी आणि भारतीय इतिहासातील सर्वात मोठा घटनात्मक संघर्ष ठरणार होती. आणि ह्या महालढाईचा शेवट कसा झाला हे आपण पाहणार आहोत पुढच्या विश्लेषणामध्ये, केशवानंद भारती खटल्यात, जिथे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घटनापीठाने हा प्रश्न कायमचा सोडवला. तो थरार अनुभवायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.